प्रतिपालक म्हटलं गेलं. राजा मदनभद्र आपल्या समोर उभा आहे. राजा या मद्रावतीचे राजकर्ते आपण आहात आणि म्हणूनच मी प्रथम आपल्याला नमस्कार करतोय. शिष्टाचार राखीला तो माझा देव आपल्याला आशीर्वाद देईल. पण मी युद्धभूमीवर उभा आहे याचा संदेश पांडवांच्या सैन्याला मिळालेला आहे. बरोबर. आणि म्हणूनच तुम्ही पुढे आलात. हे घटोत्कच पांडवांचा याज्ञिक अश्व आम्ही बंधन केला. राजे कारण त्या वारूच्या मातीचे जयपत्र लिहिलं होतं ते किवसणारं होतं. त्यानं आमच्या काळजाचा वेध घेतला. अर्थात दाती तुडा घेऊन करभार खंड दिसा पांडवांना शरण यावं हे शब्द रुचलेले नाहीत. अश्वमुक्तता हवी असेल एक तर युद्ध, बरोबर, नपेक्षा पत्रिकेवरचे शब्द तुम्हाला बदलावे लागतील. राजे हनुमान द्या तृणमूल करून पांडवांना शरण यावं हे ज्यावेळी शब्द आपण वाचलात आपली वीरश्री जागृत झाली. अश्वबंधन आपण केलं. काय म्हणताय? अश्वबंधन तर पत्रिकेवरील शब्द बदला नपेक्षा युद्ध करा आणि अश्व घेऊन करा. आमच्या युद्धातील शब्द ऐका. पत्रिकेवरील शब्द बदलले जाणार नाही. दुसरा पर्याय योग्यच आहे. युद्ध करू आणि अश्व घेऊन जाऊ. हे मेघवर्ण मग युद्धासाठी आम्ही डगमगणारे नव्हे पण अधिकाच महाभारत घडून गेला. बरोबर. आणि या महाभारतीय युद्धात पितामह भीष्माने नियम युद्धांसाठी घातले. रथीच रथिना योद्धो गजेन गज दुर्गतः अश्वेन अश्वपदातिश्च पादा ते नैव भारतः. रथारूढ असणाऱ्यानं रथारूढाशी, गजारूढ असणाऱ्यानं गजारूढाशी, पैदल असणाऱ्यानं पैदलाशी. शिवाय वाचा युद्ध प्रवृत्तानां वाचैव प्रतियोदनम. ज्याला वाणीद्वारे युद्ध करायचं आहे त्यानं वाणीद्वारे समोरच्या योद्ध्याला क्षीण करावं, हतबल करावं, मनोधैर्य हतबल करून त्याला जेरी साणावं. तेव्हा तुम्ही जर का आमच्याशी शस्त्रानं युद्ध न करता वाणीद्वारे जरी युद्ध करायला तयार असाल तरी भारतीय युद्धाचे नियम पाळायला मात्र राजा मदनभद्र तयार पण आमची तयारी आहे. पण वाणीद्वारे युद्ध करताना गाणी म्हणू नका म्हणजे झालं. आम्ही तज्ञ नव्हे. कारण सांगतोय. मी शास्त्रयुक्त मी अश्वमेध यज्ञाचा अभ्यास केलेला आहे. अश्वमेध यज्ञ म्हणजे संगीताचा जास्तीत जास्त वापर केलेला मेध म्हटलं गेलेला आहे. तेव्हा गायन तिथं म्हटलं जातं. त्यामुळे तुमचा जर लक्ष गायनाकडे जास्त वळला असेल तर अश्वमेध यज्ञाला जास्तीत जास्त गायनाचा आधार दिला जातो. हा तुम्ही केलेला अभ्यास हे जिथं यज्ञ चालू आहे तिथं रणभूमीवर गाणी म्हणतात. शाबास, वीर श्रेष्ठ आपलं कौतुक केलं. मग सांगावं या रणभूमीवर येऊन तुम्ही उभे ठाकला. बरोबर. हे युद्ध या युद्धामुळे या विश्वात अनेक जणांच्या मानात चराचर चिरल्या जाणार. सत्य आहे. पण हा अश्वमेध यज्ञ करण्यामागचा तुमचा हेतू तरी काय? राजन ज्यावेळी महाभारत युद्ध पांडवांनी जिंकलं आणि आमचे आजोबा हस्तिनापूरच्या राजगादीवर विराजित झाले त्याच वेळी त्यांच्या मनात नाना तऱ्हेच्या कल्पना येऊ लागल्या, नाना तऱ्हेचे भान जाऊ लागले. हे जे हस्तिनापूरचं राज्य आपण मिळलं ते कसं तर आप्त इष्ट सगळ्या सोयऱ्यांचा शेवट करून आणि त्यात हत्याचं कुठंतरी त्यांना शैल्यव्रत शिवटू लागलो. म्हणून त्यांनी आपली व्यथा या समांताजवळ मांडली आणि त्याच वेळी त्यांनी निवडलेला पर्याय तो पर्याय कोणता असेल तर हे युधिष्ठिरा
या घडलेल्या पातकातून जर तुला मुक्त व्हायचं असेल तर अश्वमेध यज्ञ कर. म्हणजे स्वतःच्या गोत्र हत्येचा पर्याय तुम्ही निवडला. आम्ही नव्हे मग तर ज्या यजमानाला पुरोहितच्या प्रमाणे मार्गदर्शन करतो, एखाद्या पातकापासून वाचण्यासाठी एखादा यज्ञ जो पुरोहित सांगतो त्याच प्रमाणे यजमान वागत असतो. व्यासमंतांनी सांगितलं, आमच्या आजोबांनी ते ऐकलं. म्हणजे मेघवर्ण समजा 4 पर्याय दिले असते आणि त्यातील एक निवडा सांगितला असता तरी तुम्ही निवडणार होता की पुरोहित? हेही पुरोहितांना सांगितलं असतं. अशा कोणत्या पर्यायानं गेल्यानंतर मेघवर्ण शर्वर मान्य केलं की पर्याय तुम्ही अश्वमेधाचा निवडला. मग या तुमच्या अश्वमेधाचं फलित पुण्य जगाला काय मिळालं? जगाला कारण तुम्ही वागिलात करभार खंडणीचा शरण्या. ती करभार खंडणी तुम्ही घेणार बरोबर. आणि विपुल असा धनसंचय करून तुमचा यज्ञ पूर्ण करणार. अर्थात तो यज्ञ पूर्णनास पास देण्यासाठी आम्हा राजकर्त्यांकडून कर का? राजन, तुमच्या घर ऐका, तुमच्या घरचं कार्य, तुमच्या गोत्रातील आप्तस्वकीयांना तुम्ही मारलं, त्याचं पाप तुमच्या डोक्यावर आलं आणि ते पाप दूर करण्यासाठी, पुण्य संचय करण्यासाठी करखंडणी जमा करणं म्हणजे वर्गणी आमच्याकडून कशाला? राजन, यालाही कारण आहे. तुमचा पाप तुम्हाला दूर करायचा असेल तर तुमच्याकडे स्वतःचा धनसंचय नाही. राजन, यज्ञाला लागणारा धनसंचय हा इतर राजकर्त्यांकडून गोळा केला जातो. तुम्हीच म्हणालात वर्गणी. यालाही कारण आहे. कारण एखाद्या शुभ कार्याला किंवा एखाद्या धार्मिक कार्याला एखाद्या जेव्हा वर्गणी देतो त्यावेळी प्रत्यक्ष जरी ते धार्मिक कार्य त्याच्यातून घडलं नसेल ना तरी त्या धार्मिक कार्याचं काहीच पुण्य त्याच्या पदरी पडतो. हे प्रत्येकाच्या पदरी पडावं हा याचा हेतू आहे. पुत्र मेघवर्ण हे वीरश्रेष्ठ, त्यापेक्षा त्या वर्गणीचं म्हटलाला त्या करखंडिनीचं तुम्ही काय करता? आम्ही ऐकलं की म्हणे पांडवांनी अश्वमेध यज्ञ चैत्री पौर्णिमेला सुरुवात केला. बरोबर आहे ना? बरोबर. नाहीतर यज्ञ तुमचा आम्हीच बडबडत राहू. नाही, बोला बोला. चैत्र पौर्णिमेला आरंभ झाला त्या दिवसापासून तुमचा अश्व बाधाक्रांत होतोय. अश्व जिथं जिथं मलमूत्र विसर्जन करतोय तिथं म्हणे आपण विहिरी बांधल्या, सत्य हे. राहण्यासाठी निवासी शाळा बांधल्या, असे फायदे तुमचे झाले. बरोबर. पण मी तर ऐकलं की सर्वात मोठा तुमचा फायदा म्हणे अलीकडे या माणसांना तुमच्या यज्ञानंतर झाला. स्वयंपाक घरात ज्या बायका मंडळी स्वयंपाक करताना जिऱ्याची फोडणी देत होते ती म्हणे जिऱ्याची फोडणी बंद झाली आणि तुमच्या अश्वमेधामुळे हिंगाची फोडणी सुरू झाली. बरोबर आहे का? बरोबर आहे. नाही, शंका म्हणून विचारलं. अरे. कारण काय तुम्ही पांडव पुण्य प्रभावानं करतात की पाप हेतून करतात हे मला त्यातून राजे, आपण विचारला शंका म्हणून, पण तुम्ही प्रथमच म्हणून गेलात अश्वमेधाचा बराच अभ्यास तुम्ही केलात. तेव्हा तुम्ही जरी शंका म्हणून विचारलात तरी आम्हाला त्यावर शंका वाटणार नाही. तुम्ही बोललात ते सत्यच आहे. अश्वमेधाला जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा जिऱ्याची फोडणी देऊनच आम्ही स्वयंपाक बनवत होतो. तुम्ही नव्हे तर या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण जिऱ्याची फोडणी देऊनच भोजन पण या मागच्या काही दिवसात हिंगाची फोडणी देऊन जेवण बनवू लागलो. याला कारण काय असेल तर त्या हिंगाला सुगंध तसा आहे. वा, हा कसा काय तयार केला? काय म्हणाला? हा पदार्थ कसा काय तयार केला? मग ऐका, ज्या गंधमादा राक्षसाचा शेवट केला त्याच राक्षसाचा शेवट झाल्यानंतर त्याचं मांस कुजलं आणि त्याच कुजलेल्या मांसाला दुर्गंधी येऊ लागली आणि त्याच कुजलेल्या मांसापासून
जगत माऊली गोपाल कृष्ण यांनी हिंग नामक पदार्थ तयार केला. देवाचं नाव पुढे केला. नाही, देवालाच केलं ना. नक्की कुणी केला ते तुमचं तुम्ही ठरवा. पण तुम्ही स्पष्टीकरण छान दिला की गंधमादन दैत्याला ठार मारिलं, त्याच्या देहाला दुर्गंधी पसरली आणि त्या दुर्गंधीचा हिंग पदार्थ तयार केला. अजूनपर्यंत तरी माझ्या राज्यात कुणी हिंगाची फोडणी दिली. सुवर्ण संधी चालू झाली. कारण जर गंधमादन दैत्याच्या दुर्गंधीपासून जर का हिंग बनवलेला असेल तर तुम्ही पांडवांनी फोडणी द्या. ही फोडणी दुसऱ्याच्या शरीराच्या दुर्गंधापासून राजा मदन भद्र तरी आपल्या राज्यात करायला देणार नाही. कारण मी मुद्द्यावर बोट ठेवतो. अर्थात तुमच्यामुळं जेवढं चांगलं झालं तेवढं वाईटही झालं. अनेकांच्या मानात चराचर चैल्या गेल्या. शिवाय मेघवर्ण आम्ही तर ऐकलंय म्हणे तुमच्याकडे अश्व नव्हता. या विश्वात अश्व असण्याची जागा एकच होती, भद्रावती नगरी. आणि या भद्रावती नगरीत शामकर्ण वारू आणण्यासाठी तुम्ही गेला होता. बरोबर आहे. खरंय. राजा यवनश्वाजवळ शामकर्ण वारू मागण्यासाठी आम्हीच गेलो होतो. राग मानू नका. पटकन काही बोललो तर मन काही दुखावेल. आमचं मन कधी दुखवत नाही. काही वेळा कारण काही जण थोर जरी असले तरी त्यांना चोर आहेत असं ऐकून घ्यावं लागतं. भद्रावती नगरीत म्हणे तुम्ही शामकर्ण अश्व चोरून आणला. राजे एक महत्त्वाचा योद्धा म्हणून ज्याच्याकडे आता पाहिलं जाते तो मेघवर्ण वीरश्रेष्ठ असं निंद्य कर्म करेल मला वाटणार नाही. राजे पण ऐकलं म्हणून विचारलं. प्रात्यक्षिक आणि डोळ्यासमोरची घटना तुमची आहे. पण तुम्ही चोरी करून आणलात. खरंय. तुम्ही म्हणाल चोर असाल तर अगदी निसंकोच मनानं सांगा. आम्ही अश्व आणि राहतो. तुमच्यात माझा ठेवी. नाही, कारण हे युद्ध आहे वाणीचं. बरोबर. तुम्ही म्हणालात आम्ही अश्व आणि राहतो चोरून आणला. बरोबर म्हणजे चोर आहात. स्पष्टीकरण देतो ना. स्पष्टीकरण देतो. मला सांगा हो, ज्यावेळी एखादी व्यक्ती एखादी वस्तू आजूबाजूला कुणी नसताना जेव्हा नकळत उचलली जाते त्याला चोरी म्हणतात. वा. आणि एखादी वस्तू आजूबाजूला बरेच जण असताना युक्तीचा वापर करून उचलतात त्याला चोरी म्हणत नाही. म्हणजे नेमकं काय? एकच अश्वाला पाणी पाजण्यासाठी सैनिकांनी पाणवट्यावर घेऊन गेले. अश्व मागून पाहिलं, अश्व मिळाला नाही. शेवटी आम्हाला युक्ती करावी लागली. जेव्हा तो अश्व पाणवट्यावर घेऊन गेले आम्ही प्रथम मगरीचं रूप धारण केलं. मगरीचं रूप धारण करता क्षणी अश्व घाबरला. अश्व उड्या मारू लागला. सैनिक आजूबाजूला पळाले. तीच संधी साधली. अश्वाला पाठीवर घेतलं आणि मार्गस्थ झालो. काय चुकलो? वा. माया विद्याचा योग्य वापर केला. चोराच्या टिंब संपूर्ण सैन्य अवतीभोवती होतं. अर्थात त्या सैन्याला आव्हान देऊन जर का स्वतःचे पराक्रम सिद्ध करून जर का सर्व सैन्याला जेरीस आणून जर आणला असता तर मी शौर्यानं आणला असता, पराक्रमानं आणला असता म्हटलं असतं. पण ज्या ती मगरीचा रूप घेऊन पाण्यात प्रवेश करून आपल्या बदल्यात पकडून पाठीवर मारून आणला. अर्थात चोरच म्हणणार. तुमच्या मतालाही चोरी असेल पण कदाचित आम्ही तिथं जर का आमचे पराक्रम सिद्ध केले असते एका दुसऱ्याचा जीवही गेला असता. त्यांना मारायचं पराक्रमाच्या बाजू मारून तो तुमचा संयोग होता आणि तुमचं सुदैव होतं. कारण त्याच दिवशी भद्रावती नरेश राजा यौवनाश्व चुकले होते आणि त्यांना माहित नव्हतं ज्या सूर्य देवांकडून मिळालेला अश्व याला रविवारच्या दिवशी पाणी द्यायचं नाही आणि त्याला पाण्याकडे न्यायचं नाही. आणि नेमकं तेच चुकलं. रविवारच्या दिवशीच राजांनी तिथं पाण्याकडे नेला. चोरानं संधी साधली. पाणी प्राशन करण्यासाठी पाण्यापर्यंत पोहोचला. तिथंच खऱ्या अर्थानं डाव सफल झाला. तेव्हा मेघवर्ण जो अश्व तुम्ही चोरून आणला आणि त्याच्या मस्तकी भुजपत्र लिहून केवळ या विश्वाच्या ठिकाणी पांडवांना
जगत जेते बनायचं आहे या अनुषंगानं किंवा गोत्र हत्या आणि त्याचा पाप पक्षाने निमित्त पुढे सारून जर का तुम्ही मानाचरा जर चिरण्याचं ठरविलं असाल तर लक्षात ठेवा काय तुमची राजा मदन भद्र यांच्याशी आहे. अश्वजाच्या मालकीचा तेथून जर कमी आणू शकतो तर त्याला हप्ता बंदिस्त केलंय त्याची काय स्थिती करू शकतो याचा विचार हे कर. मेघवर्णा वास्तविक शरम वाटायला हवी होती. वास्तविक च्या पांडवांच्या घटकात केवळ मेघवर्ण आणि वृषकेत हे दोन वीर म्हणे अश्वाच्या पाठीमागे आहेत. त्या वृषकेत याच्या पितृदेवतामध्ये अंगराज करणं या करणारी तुमची पितृदेवतामध्ये घटोत्कच यांचा महाभारतीय संग्रामात शेवट केला आणि दोघंही एकमेकांच्या तंगडीत तंगडी घालून पांडवांचं हित साधतात. आमच्या पितृदेवतांचा शेवट ऋषकेत यांच्या पितृदेवता महारथी करणारी कला आम्ही करतोय पण त्यात महारथी करणाऱ्यांचा शेवट आमचे आजोबा आजोबा यांनी केल्याचा विसर पडला की म्हणजे तुमच्याच नात्यात किंवा तुमच्याच कुटुंबात हे वैमनस्य असताना याचा वैमनस्याचा जर का शोध प्रतिशोध सारा जगाला जर का भोगायला लावत असाल तर काय राजा मदन भद्र हे राजे मदन आपल्या अपरिमित अशा युद्ध कौशल्याचं कौतुक आपल्या पराक्रमांना आणि आपल्याला कर्णपुत्र ऋषकेतू प्रणाम करतोय आशीर्वचन असावं. आशीर्वाद मन आमचं समाधानी झालं. समरांगणी जरी मी उभा राहील तरी तुमच्या पराक्रमांचं मी कौतुक केलं कारण वीराला वीराचा स्वाभिमान असतो. मेघवर्णासारखा वीर जिथं माघारी गेला तिथं आमच्या नेत्रासमोर उभा असणारा वीर कुणी सर्वसामान्य याची आम्हाला कल्पना होती किंबहुना आमचा यज्ञाश्व ज्यांनी अडविला तो वीर कुणी सामान्य नाही याची आम्हाला खात्री सुद्धा होती. पण तरी सुद्धा कर्णपुत्र ऋषकेतू आपल्या समोर उभा राहिला याच्या मुळाशी कारण आहे. माझी एकच प्रांजळ विनंती आपल्याला पांडवांनी